रात्रीचे 11:30 वाजत आलेले आहेत। निश्चितच माझ्या सोलापूरला या अर्थसंकल्पनेतनं काहीतरी मिळावं, माझ्या जनतेचा आवाज आपल्यापर्यंत अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून महाराष्ट्र शासनापर्यंत बोलावं ही तळमळ माझी होती। धर्मरक्षक स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा आज बलिदान दिवस आहे। प्रथमतः आम्ही त्यांना अभिवादन अर्पित करतो। आज महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय चर्चेसाठी या ठिकाणी चर्चा करण्यासाठी मी उभा आहे। विकसित भारत विकसित महाराष्ट्र या सूत्रानुसार महाराष्ट्राच्या विकास चक्राला गती देण्यासाठी राज्याच्या शाश्वत व सर्वसमावेशक विकासाची रूपरेषा तयार करत उद्योग, पायाभूत सुविधा, कृषी, सामाजिक व इतर क्षेत्राच्या विकासाच्या महत्त्वाच्या तरतुदी करत आज हा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प या ठिकाणी राज्याचे कार्यकर्तृत्वान मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री तसेच वित्तमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या वतीने मांडण्यात आलेला आहे। महाराष्ट्र राज्याच्या या अर्थसंकल्पाला मी समर्थन करतो। राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व महायुती सरकार हे अत्यंत प्रभावीपणे काम करत असून प्रशासनावरती त्यांची असलेली पकड यातनं प्रशासनाची कार्यपद्धती अधिक सुविधा करण्यासाठी 100 दिवसाचा 7 कलमी कृती आराखडा या राज्याने सादर केलेला आहे। त्यातून निश्चितच अनेक वर्ष प्रलंबित असलेले कामं या महायुती सरकारच्या माध्यमातून मार्गी लागत आहेत। यासाठी मी या सरकारचं अभिनंदन करतो। या अर्थसंकल्पामध्ये उद्योग विकासावरती काम करत असताना महाराष्ट्राचे नवीन औद्योगिक धोरण 2025 लवकरच जाहीर करण्यात येणार आहे। पुढील 5 वर्षाच्या कालावधीत जवळपास 40 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक व 50 लाख रोजगार निर्मितीसाठी हे महाराष्ट्र शासन काम करत असताना मी अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातला या सरकारला लक्ष वेधू इच्छितो की माझं सोलापूर व शहर जिल्ह्यात उद्योग वाढीसाठी अत्यंत पोषक वातावरण असून सोलापूर शहर हे आंध्र तेलंगणाच्या सीमेवरती शहर आहे। रेल्वेने सगळ्या जिल्ह्याला व उत्तर व दक्षिण भारताला जोडलेला आहे। सोलापूर शहराची रस्ते वाहतूक व्यवस्था ही महाराष्ट्रातल्या सगळ्या मोठ्या शहराला जोडलेली असल्यामुळे सोलापूर शहरातील वस्त्रोद्योग असेल, सोलापूर शहराला IT क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी या ठिकाणी चांगली संधी महाराष्ट्र शासनाला या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। महाराष्ट्र शासनाने सोलापूरच्या एकूणच भौगोलिक परिस्थितीचा विचार करून येणाऱ्या काळात सोलापूर शहरात जेवढ्या जास्तीत जास्त कंपनी येतील याच्यासाठी प्रयत्न करावी हे आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय मी विनंती करतो। हे महाराष्ट्र शासन येणाऱ्या काळात राज्यात महाराष्ट्र टेक्निकल टेक्सटाईल मिशनची स्थापना करत आहे। महाराष्ट्र राज्यात सोलापूर शहर हे वस्त्रोद्योगाच्या दृष्टीने सर्वात मोठं शहर आहे। या ठिकाणी सर्वाधिक वस्त्रोद्योग लोक राहतात। वस्त्रोद्योग कामगारांची संख्या ही सोलापुरात मोठ्या प्रमाणात आहे। तर या मिशन टेक्सटाईल मिशनचा विचार करताना सोलापूर शहराचा प्राधान्याने विचार करावा ही मी आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय सरकारला विनंती करतोय। येणाऱ्या या अर्थसंकल्पात अमृतकाल राज्य रस्ते विकास आराखडा 2025 ते 2047 तयार करत असताना सोलापूर शहराला अध्यक्ष महोदय सध्या रिंग रोडची अत्यंत गरज आहे। सीमेवरती शहर असल्यामुळे कर्नाटक, तेलंगणा, आंध्र या तिन्ही राज्यातनं येणाऱ्या जड वाहतुकी हे सोलापूर शहरातनं जातात आणि ह्या जड वाहतुकीमुळे दर आठवड्याला 2 लोकांचा मृत्यू केवळ जड वाहतुकीमुळे सोलापूर शहरात होत आहे। हे थांबवण्यासाठी सोलापूर शहरातील केगाव ते कासेगाव ते दोड्डी ते कुंभारी ते हत्तूरगाव हा रिंग रोड होणं अत्यंत गरजेचं आहे। सुरत चेन्नई ग्रीनफील्ड योजनेत या रिंग रोडचा समावेश करण्यात आलेला आहे, परंतु जमीन हस्तांतरित करून घेतल्यानंतर नाही या रिंग रोडच्या कामाला अद्यापपर्यंत सुरुवात झालेली नाहीये। तर सरकारने या कामाला प्राधान्याने विचार करून हे काम लवकरात लवकर जर सुरू झालं तर सोलापूर शहरातली जड वाहतूक कायमस्वरूपी बंद होणार आहे आणि जे गोरगरीब लोकांचा मृत्यू नाहक बळीयात जात आहे हे थांबणार आहे। यासाठी अध्यक्ष महोदय आपण निश्चितच शासनाला सांगावे। राज्याच्या मुंबई असतील, नागपूर असेल, शिर्डी असेल, अमरावती असतील, रत्नागिरी असतील, गडचिरोली असेल, अकोला असेल या सगळ्या विमानतळाच्या बाबतीत निश्चितच महाराष्ट्र शासन काम करत आहे। माझ्या सोलापूर शहरातील विमानतळाचं नूतनीकरणचं काम देखील या महायुती सरकार व भारत सरकारच्या वतीने झालेलं आहे। नुकताच पंतप्रधानांनी या विमानतळाचं लोकार्पण सुद्धा केलेलं आहे। सध्या या विमानतळावरनं प्रवासी वाहतूक सुरू होण्यासाठी
प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहेत. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यासाठी जातीने लक्ष देऊन प्रयत्न करत आहेत. ज्यावेळेस ह्या सोलापूर विमानतळावरनं प्रवासी विमान सेवा सुरू होईल त्यावेळेस या विमानतळाला ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांचं नाव देण्यात यावं. आमच्या सहकारी श्री गोपीचंद पडळकर साहेब यांनी सुद्धा आज सभागृहात याबाबतची मागणी केलेली आहे. त्यांच्या मागणीला मी निश्चितच अनुमोदन करतो. सोलापुरातील विमानसेवा लवकर सुरू व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाने आणखीन प्रभावीपणे प्रयत्न करावे अशी आपल्या माध्यमातून विनंती करतो. सर्वांसाठी घरे देण्याचं या महाराष्ट्र शासनाचं उद्दिष्ट असून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 मधून 20 लाख घरकुलांना मान्यता देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर प्रधानमंत्री आवास योजना शहरी 8,000 घरांसाठी 8,100 कोटी रुपयांची निधी सुद्धा या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे. माझ्या सोलापूर शहरात यापूर्वी 15,000 घरांचं लोकार्पण पंतप्रधानांनी केलेलं आहे. उर्वरित 15,000 घरांचं काम सुद्धा महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाने करावे. त्याचबरोबर भटक्या विमुक्त जमातीसाठी जे आमच्या सेटलमेंट भागात 40,000 घरकुलांची जी योजना प्रस्तावित आहे त्या योजनेला सुद्धा प्राधान्याने मान्यता देण्यासाठी या महाराष्ट्र शासनाने प्रयत्न करावे अशी विनंती मी आपल्या माध्यमातून करतो. अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत सप्लाय चेन ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर करून स्वस्त धान्याची वाहतूक व वितरण प्रणाली अधिक पारदर्शक व कार्यक्षम करण्याचा मानस महाराष्ट्र शासनाचा आहे. माननीय अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील जवळपास 1 लाखाहून अधिक लोकांना धान्य रेशनचं मिळत नाही. एकाच कुटुंबातील जर 6 लोक असतील तर त्यातले 2 लोकांना धान्य मिळतं आणि उर्वरित 4 लोकांना त्याच रेशन कार्डवरती असताना सुद्धा धान्य मिळत नाही. तर समतोलपणे धान्य वितरित होण्यासाठी निश्चितच ह्या महाराष्ट्र शासनाने प्रयत्न करावी ही मी आपल्या माध्यमातून विनंती करतो. एकंदरीत हे महाराष्ट्र शासनाने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आमच्या भगिनींना आश्वासित केलं होतं आणि लाडकी बहीण योजना सुरू केली होती. अनेक विरोधकांनी या योजनेला टीका केली की निवडणुकीनंतर ही योजना बंद होईल, परंतु देवेंद्रजी फडणवीस साहेब व महायुती सरकारने आपला शब्द पाळला. निवडणुकीनंतर ही योजना सुरू राहिलेली आहे व येणाऱ्या 25-26 आर्थिक वर्षात 36,000 कोटी रुपयाची तरतूद ह्या सरकारने केलेली आहे. यासाठी मी सरकारचं अभिनंदन करत आभार मानतो. मला खात्री आहे की माझं नेतृत्व हे आश्वासक आहे व येणाऱ्या काळात निश्चितच आमच्या भगिनींना 2100 रुपयाची निधी दर महिन्याला या शासनाच्या वतीने मिळेल ही अपेक्षा करतो. प्रत्येक जिल्ह्यासाठी एक उमेद बॉल उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात 10 जिल्ह्यांची निवड होणार आहे. यासाठी 150 कोटी रुपयाची निधी महाराष्ट्र शासन मंजूर करत असताना सोलापूर शहराचा प्रामुख्याने विचार करावा अशी मी आपल्याला विनंती करतो. पर्यटन व स्मारकासाठी पर्यटन धोरण 2024च्या माध्यमातून पुढील 10 वर्षात 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्र शासन करत असताना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाचं जतन व संवर्धन करण्याचं कामही महाराष्ट्र शासन करेल हा मला विश्वास आहे. परंतु हे करत असताना सोलापूर शहर हे धार्मिक पर्यटन म्हणून या ठिकाणी विकास करणं जास्त गरजेचं आहे. कारण का अक्कलकोट असेल, पंढरपूर असेल, तुळजापूर असेल ह्या तिन्ही देवस्थानाला जोडणारं हे सोलापूर शहर आहे. तर यासाठी पर्यटन धोरणामध्ये सोलापूरला धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून काम करावं यासाठी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो. व आज रात्रीचे 11:30 वाजत आलेले आहेत. निश्चितच माझ्या सोलापूरला या अर्थसंकल्पनेतनं काहीतरी मिळावं, माझ्या जनतेचा आवाज आपल्यापर्यंत अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून महाराष्ट्र शासनापर्यंत बोलावं ही तळमळ माझी होती. आपण मला बोलण्याची संधी दिलात आणि आम्हाला ऐकण्यासाठी या सभागृहात माननीय मंत्री नितेशजी राणे साहेब व सावकारे साहेब हे रात्रीचे 11:30 वाजता सुद्धा उपस्थित राहून आमच्या सोलापूरची व्यथा जाणून घेतले. याबद्दल माननीय मंत्री महोदय व अध्यक्ष महोदय आपले आभार मानतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
द्वारकादास श्यामकुमार टेक्सटाईल प्रायव्हेट लिमिटेड, डायरेक्ट मिल ते ग्राहक विक्री करणारे महाराष्ट्रातील एकमेव शोरूम। आहेराच्या साड्या, घागरा, शालू, पैठणी, कांजीवरम, पेशवाई, डिझायनर साडी, सिल्क साडी, साऊथ सिल्क, कॅटलॉग साड्या, ड्रेस मटेरियल्स, रेडीमेड ड्रेस तसेच सोबत शूटिंग शर्टिंग साठी आजच भेट द्या द्वारकादास श्यामकुमार टेक्सटाईलला। सोलापुरातील साड्यांच्या उद्योगात अग्रेसर, संपूर्ण महाराष्ट्रात 60हून अधिक शाखा तसेच 25,000हून अधिक व्हरायटी। द्वारकादास श्यामकुमार टेक्सटाईल, पत्ता अक्कलकोट रोड, पंचवानी मार्केट, सोलापूर। संपर्क 7507 00 10 02।